राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू. प्रशासनाकडून जय्यत तयारी. उद्या राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल. अमरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार. शिवसेना शिंदे गटानं हे सर्व बोगस मतदार आणले. भाजप आणि काँग्रेसचा आरोप. एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या. अमरनाथमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्याचा आरोप. छेडछाड करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्याचा दावा. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. फलटणमधील प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्रावर गोंधळ. ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ. ईव्हीएमसह निवडणूक अधिकारी बदलावा. उमेदवाराची मागणी. राज ठाकरेंचं मिशन मुंबई महापालिका. भांडूप, गोवंडी, मानखुर्द आणि कुर्ल्यामधील शाखांना भेटी देणार. निवडणुकांआधी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला मुंबईच्या दौऱ्यावर. निवडणुकीसंदर्भात नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार. ठाकरे बंधूंसोबत जायचं की नाही याचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची खास रणनीती. शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी या भागामध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न. कल्याण डोंबिवली महापालिका भाजपच्या हाती द्या. 15 जानेवारीला कमळाला मतदान करा. रवींद्र चव्हाण यांचं विधान. केडीएमसीमध्ये स्वबळावर लढवण्याचे संकेत. पुणे मनपासाठी भाजपमध्ये आज मेगा भरती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भाजपचा धक्का. रवींद्र चव्हाण आणि मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये 10 ते 12 जणांचा आज भाजपमध्ये प्रवेश. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा. वाघेरे भाजपमध्ये प्रवेश करणार. शेतकरी किडनी विक्री प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन. कर्ज फेडण्यासाठी चंद्रपुरात शेतकऱ्यांची किडनी विकली. अवयव विक्रीचं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय.